आजपासून ना आषाढ महिना काढला. आजपासून म्हणजे एकाच दिवसामध्ये एकदम सोप्या पद्धतीने आता हे स्टीलचे डबे ना, किती डबे असले, आता सध्या पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये वल्ल्यामध्ये ना भांडे घासायचा कंटाळाच येतो. मग एक असं पाणी केलेलं आहे का या पाण्यामध्ये नुसते हे भांडे बुडवले ना, ते एकदम हे डबे जे तेलकट चिकट मिनचट झालेले डबे ना, ते फक्त पाण्यात बुडवायचे आणि पाण्याने म्हणजे घासत नाही आपण, ते धुवायला पण सोपे जाते एकदम. आणि जिथं 1 तास डबे घासायला लागतो ना, तिथं फक्त 10 ते 20 मिनटामध्ये हे सगळे डबे घासून होते. आता ते कसं, आता हे सगळे डबे ना मी आधी मोकळे केलेले आणि सगळे डबे जेवढे घासायचे ना तेवढे डबे आता हे फक्त स्टीलचे डबे फक्त न घासता फक्त या पाण्यात बुडवायचे आणि एकदम चकाचक असे निघालेले. आता बघा एकदम चिकट झालेला हे झाकण आहे आणि ते फक्त असं पाण्यात बुडवलं आहे मी, कोमट पाण्यात. आणि ही अशी स्पंजची अशी घासणी किंवा मग एखादा कपडा असा कॉटनचा जाडमधला कपडा घेतला ना, त्याने असे हे डबे असे चोळले. ह्या बघा, फक्त अलगद हाताने फक्त मी असं हे केलं आहे, तर इतक्यात झटपट असं हे झाकण, एवढं तेलकट चिकट झाकण होतं पण ते निघालेलं आहे. एकदा बुडवलं आणि सहज असं हे फक्त अलगद हाताने हे चोळलेलं, तर हे झाकण एकदम झटपट असं निघालेलं आहे. याच पद्धतीने ना बाकीचे पण डबे एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट हे भांडे एकदम झटपट डबे, किती हे डबे असले ना ते एकदम झटपट. आणि आता फेस पण जास्त साबणीने डबे घासले की वेळ तर लागतोच, पण काही ठिकाणची साबण नाही निघाली तर मग ते डबे जे असे आहे ना ते सफेद पडत्या. आता ना इथे थोडंसं असं गंजलेलं आहे, तिथं फक्त मी असं थोडंसं दाब देऊन घासलेलं आहे. आतमधून तर काहीच नाही, आतमधून फक्त पाण्यात बुडवले आणि हा डबा पण आपला स्वच्छ झाले. आता हा डबा तर जास्त चिकट आहे, पण डब्याचं झाकण एकदम चकाचक असं पाण्यात बुडवल्या एकदम चमक आलेली आहे भांड्यांना. चिकट आता छोटे डबे घासले. आता ना हा मोठा डब्बा आहे, मोठा डब्बा पण त्याच पद्धतीने फक्त असा बुडवते. एकदम लगेच निघल्या जाते भांडे, इतकी चमक अशी आलेली आहे डब्यांना. फक्त या पाण्यात बुडवले आणि एवढी अशी चमक आलेली डब्यांना. आता मी काय केलं आहे, इथं असं हे पाणी थोडंसं असं कोमट केलेलं आहे, म्हणजे हाताला चटके सहन होईल ना असं हे पाणी कोमट केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ना आता एक शॅम्पूची पुडी टाकायची, एक नाही टाकायचं एवढा, फक्त निम्मा शॅम्पू, जितके डबे असेल ना तेवढं निम्मा शॅम्पू टाकायचा आहे. शॅम्पू कोणताही घेतला चालेल. आता कसा निम्मे पुडी जी आहे ना ती मी शॅम्पूची. आता पाणी कोमट का घेतलं की जे डबे असे तेलकट चिकट हात लागलेले असते ना, ते डबे कोमट पाण्याने लगेच निघल्या जात्या. आणि आता हे डिशवॉश टाकायचं आहे 2 ते 3 थेंब. आता हे डिशवॉश टाकलेलं आहे मी. आता काय केलं आहे, कपडे धुण्याचा थोडासा पावडर टाकलेला आहे. आता याच्यात काय केलं आहे, सोडा टाकलेला आहे थोडासा. आपला जो खाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा सोडा, त्याच्यामुळे आहे ना भांड्याला जो डब्यांना जो चिकटपणा आहे ना तो लगेच निघतो. आता थोडंसं पाणी ना माझ्याकडून जास्तच असं कोमट झालेलं आहे, पण आता थोडंसं थंड पाणी टाकते म्हणजे त्याला चटके सहन होईल हाताला, असं होईल. बघा आता ते हाताने असं हलवून घेतलेलं आहे मी सगळं पाणी. आता फक्त एवढंच साहित्य टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये ना
डबे बुडवायचे. आता ना सगळे डबे मी असे या पद्धतीने पाण्यात बुडवून घेतलेले आहेत, घासून घेतलेले आहे. आणि आता एकाच वेळेस धुते बेसिनमध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे ते एक डबा धुतला का सगळ्याचं पाणी पण जातं आणि ते भांडे पण पटकन धुवून होते. आता एकदम तेलकट झालेलं झाकण होतं, पण नुसतं पाण्यात बुडवलं तर एकदम चकाचं कसं चमकायला लागलेलं आहे. असं हे झाकण एकाच वेळेस सगळे डबे घासले आणि ते असे एकाच वेळेस धुतले का डबे धुवायला पण सोपे जातात. एकदम डबे पण एकदम चकाचक निघाले. सगळे डबे ना धुवून घेते. मग उन्हामध्ये हे डबे वाळायला घालायचे. फक्त असं थोडंसं चोळलं, जास्त धुवायला सुद्धा मेहनत लागत नाही. सगळे डबे एकदम चकाचक असे निघालेले. डबे धुवून झाल्यानंतर ना काय केलं आहे, डबे सुकवायला ठेवलेले. थोडंसं पाणी निथळून आणि मग पुन्हा असे सुकवायला ठेवलेले डबे हे बघा. आणि ते सुकल्यानंतर इतके एकदम मस्त असे चमकायला लागलेले, न घासता फक्त या पाण्यात बुडून